तर आगामी निवडणुकीवरना देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पाहूयात। ओबीसी आरक्षणासहितच निवडणुका व्हाव्यात, राज्य सरकारची ही भूमिका आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। तर ठाकरे सरकारमुळे ओबीसी आरक्षण संपलं होतं अशी टीका देखील त्यांनी ठाकरे सरकारवर केली आहे। निवडणुका निर्विघ्नपणे पार पडतील अशी अपेक्षा आहे असं फडणवीस म्हणाले। निवडणुका सुरू झालेल्या आहेत, सगळी प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे। 2 तारखेला मतदान आहे, त्यामुळे या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडण्याकरता जी काही विनंती आहे ती सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी मान्य करेल। आजही बोलताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबद्दल अतिशय सकारात्मक टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे। इतकंच नाही तर जो काही जुना निर्णय आहे त्या निर्णयाचं मोठ्या बेंचने पुनरावलोकन केलं पाहिजे अशा प्रकारची टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।